नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में अशा नाऱ्यांसहित महिला विधायकाला विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध। नांदेड शहरातील महिलांच्या शक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले महिला आरक्षण विधायक नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 मंजूर झाले असतानाही त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एप्रिल 2026 मध्ये लोकसभेत मांडण्यात आलेले संविधान 131वा दुरुस्ती विधेयक 2026 ला काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षाने विरोध केल्यामुळे शिवसेना महिला आघाडीकडून हिमायतनगर शहरातील ITI कॉर्नर समोर दिनांक 18 एप्रिल रोजी नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में शिवसेना जिंदाबाद काँग्रेस पक्षाचा करायचं काय असे नारे देत शिवसेनेने महिला जिल्हाधिकारी अर्पणा नेळकर यांच्यासह सर्व महिला पदाधिकारी व शिवसैनिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला। देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी नुकतेच महिलांच्या सन्मानासाठी लोकसभेत महिला विधेयक मांडले होते। त्या विधेयकाला काँग्रेस पक्षासह त्यांच्या पक्षमित्रांनी कडकडारून विरोध करत ते विधेयक पारित होऊन दिले नाही। त्यामुळे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व लोकसभा संपर्क प्रमुख आनंदराज जाधव साहेब हातगाव हिमायतनगर विधानसभेचे लोकप्रिय आमदार बाबूराव कदम कोळीकर साहेब यांच्या नेतृत्वात आज दिनांक 18 एप्रिल रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर समोर शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अर्पणा नेळकर यांच्या नेतृत्वात नारी शक्ति के सम्मान में शिवसेना मैदान में असे नारे देत महिला विधायकाला विरोध करणाऱ्या काँग्रेससह त्यांच्या मित्रपक्षाचा आज शिवसेना महिला आघाडीने जाहीर निषेध करत शहरात शिवसेना जिंदाबाद असे नारे देऊन लवकरच हे विधेयक मोठ्या मताधिक्याने मंजूर होईल अशी आशा बाळगत त्यांनी या महिला विधायकाला विरोध करणाऱ्या पक्षाचा तीव्र शब्दात सडकून विरोध केला आहे। महिलांच्या 33% आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने जो नामंजुरी करून हा विधेयक पारित झाला नाही, त्या निषेधार्थ आम्ही काँग्रेसचा जाहीर निषेध करतो। त्या निषेधार्थ आम्ही इथे शिवसेनेकडून आमचे नेते शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर ह्यांच्या सूचनेनुसार आम्ही इथे रस्त्यावर उभारून आम्ही इथे काँग्रेसचा जाहीर निषेध करतो। हा फक्त महिलांचा सन्मानावर त्यांनी घाला घातलेला आहे। काँग्रेसांनी 33% आरक्षण जर महिलांना मिळालं तर ते राजकीय आणि आपल्या निर्णयामध्ये सामील होतील हा त्यांना वाटलं आणि त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखलं। त्यासाठीच त्यांनी काल ह्या विधेयकाला मंजुरी दिली नाही। पण म्हणतात ना की पब्लिक सब जानती है, ह्या विधेयकाला नामंजुरी देऊन त्यांनी आमच्या महिलांचा जो अपमान केला आहे, त्यांनी आमच्या सन्मानाला जो त्यांनी घाला घातलेला आहे, त्यासाठी आम्ही त्यांना कधीही माफ करणार नाही आणि काँग्रेसचा ह्या निषेधाला आम्ही निषेध करतो आणि जाहीर निषेध करतो। होणार हे विधेयक आहे, आपण काय सांगतो? काँग्रेसनी याआधी महिलांच्या सन्मानार्थ कुठलाही एकही निर्णय घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे काही लोकांना नाविन्यपूर्ण नाहीये। पण काँग्रेसनी आणि इंडिया आघाडीनी थोडा मोठेपणा करून महिलांच्या सन्मानार्थ हा जो नारी शक्ती वंदन अधिनियम आहे त्याला जर सपोर्ट केला असतं तर आम्ही सगळेच त्यांचे खूप आभार मानले असते। कारण हा एवढा ऐतिहासिक निर्णय आहे। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सगळीकडेच 33% आरक्षण महिलांना मिळणार होतं आणि महिला ह्या पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या राजकीय सगळ्या घडामोडींमध्ये सोबत राहिल्या असत्या आणि तेच काँग्रेस पक्षाला नको आहे म्हणून निव्वळ हा विरोध होतो आहे। हे सगळ्या जनतेला माहिती आहे। 2023 ला मोदी सरकारने जे महिला विधेयक आणलं होतं त्याला बिनशर्त काँग्रेसने पाठिंबा दिला होता। पण या विधेयकाच्या आडून बीजेपी कुटील डाव साधतोय, लोकशाहीवर आघात करण्याचा, जागा वाढवून खेळ करण्याचा असा आरोप काँग्रेस 100% काँग्रेसला हे विधेयक नको आहे। कारण हे जर मोदी सरकार आणि युती सरकारने केलं तर याचं श्रेय सगळ्या यांना मिळेल आणि निश्चितच महिला त्यांच्या महत्वाच्या निर्णयांमध्ये कुठे सुद्धा त्यांना भागीदार नको आहे। त्याच्यामुळे त्यांना कुठेही महिलांना सन्मानार्थ कुठलेही विधेयक आणायचं नाहीये, हेच यातून स्पष्ट होत आहे।